पुण्यात महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास वसंत मोरे व्यक्त करतायत। पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे। कदाचित महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत पुण्याचं नाव असेल असं वसंत मोरेंनी म्हटलंय। त्यामुळे महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल असा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केलाय। मोरे आपल्या सोबत आहेत। त्या यादी तुम्ही मनसे सोडलेली आहे। सुरुवातीला सांगितलं होतं की 2-4 दिवसांमध्ये माझं काही ते ठरेल। अजूनही तात्यांचं ठरत नाहीये। कधीपर्यंत हा सगळा निर्णय होईल आणि तुम्ही म्हणताय की पुणेकरांच्या हिताचाच निर्णय होईल? महाविकास आघाडीचं आत्ताचं वातावरण जे काही पुणे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आहे आणि मला वाटतं की ते विजय होऊ शकतो। ऑलरेडी मी लंगोट लावलेला आहे आणि लंगोट लावून मी मैदानात उतरलोय। फक्त आता मला कोणत्या दिशेने कोणचा डाव टाकायचा तो मी थोड्या दिवसात ठरवू। चितपट करायचं भाजपला 100% भाजपला चितपट करायचं मला। वसंत मोरेंचं महाविकास आघाडीची जी यादी जाहीर होईल त्या पहिल्या यादीत नाव असेल पुण्याचं किंवा दुसऱ्या यादीमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला? मला वाटतं की दुसऱ्या यादीत मध्ये आपल्या पुण्याचा विचार होऊ शकतो। मनसे जे आहे ते भाजपसोबत जाणार अशी चर्चा आहे। राज ठाकरे दिल्लीमध्ये गेलेले आहेत। भाजपला काही फायदा होईल मनसेचा किंवा महायुतीला त्यांच्या? आता ते मी सांगू शकत नाही। ते पक्ष संघटना या विषयावरती संघटनेची जी लोक आहेत जे पुण्यामध्ये नेते बसलेले आहेत यांना आपण विचारावं। ते नेते त्याच्यामध्ये उत्तर देतील पुण्यातले। मात्र अशी एक चर्चा आहे की अमित ठाकरे सुद्धा महायुतीतून निवडणूक लढवतील। तुम्हाला काय वाटतं? त्यांच्यासाठी पुण्याची जागा मोकळी केली होती। मी ज्या टायमाला मी इथं होतो मनसेमध्ये मी त्या दिवशीच बोललो होतो की अमित साहेब जर पुण्यामधून निवडणूक लढवणार असतील तर मी आत्ताच माघार घेतो म्हणून। मला वाटतं मी घेतलेला निर्णय हा योग्य कसा होता आणि योग्य का आहे तो तुम्हाला 4 जूनला कळेल। 4 जूनला काय तात्यांची निकाल? 4 जूनला निकाल आहे आणि 4 जूनचा निकाल सांगेल की वसंत मोरेंनी घेतलेली भूमिका योग्य होती का चुकीची होती। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।